अपघातातील पोर्शे कारची तपासणी सध्या सुरू आहे। आरटीओ अधिकारी, पोर्शे कंपनीचे अधिकारी हे पोर्शे कारच्या तपासणी करता दाखल झालेले आहेत आणि ही थेट दृश्य आपण बघतोय। ज्या गाडीने अपघात केलेला आहे आणि ज्या अपघाताची सर्वत्र चर्चा सुरू आहे त्या पुणे अपघात प्रकरणातील पोर्शे कारची सध्या तपासणी होती आहे। हीच पोर्शे कार वेदांत अग्रवाल चालवत होता असा आरोप आहे। गाडीत तांत्रिक अडचणी असल्याचं वकील कोर्टात म्हणाले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर सध्या ही तपासणी सुरू आहे। प्रतिनिधी कृष्णा सोनरवाडकर सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। कृष्णा, काय अधिक माहिती आहे? मनसे, आपण पाहतो की ज्या गाडीचा अपघात झालेला होता ती पोर्शे गाडी सध्या या येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ठेवण्यात आलेली होती आणि आता आरटीओचे अधिकारी असतील किंवा पोर्शे कंपनीचे जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। गाडीचं इन्स्पेक्शनचा जो महत्त्वाचा भाग आहे तो अधिकाऱ्यांच्या वतीने केला गेला। पोर्शे गाडीकडे डिफेक्टिव्ह कार म्हणून अग्रवाल कुटुंबियांनी एक पत्र एप्रिल महिन्यामध्ये दिलेलं होतं आणि त्याच गोष्टीचा आधार घेऊन आताही ही कार डिफेक्टिव्ह आहे अशा पद्धतीचा कुठेतरी दावा जो आहे तो त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून करण्यात आलेला होता आणि त्यामुळे याच गाडीच्या माध्यमातून हा अपघात झालेला होता, ज्यामुळे दोन तरुणांचा, एक तरुण आणि तरुणीचा जीव गेला आणि त्यामुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर वळणावरती आलेलं आहे आणि त्यामुळे गाडीचं इन्स्पेक्शन हा एक महत्त्वाचा पार्ट जो होता तो सध्या केला जातो आहे। पोर्शे कंपनीचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्याचबरोबर आरटीओचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी आहेत आणि या गाडीचं इन्स्पेक्शन होत असताना टेक्निकल ग्लिच गाडीमध्ये काही होता का या सगळ्याची पडताळणी जी आहे ती अधिकाऱ्यांच्या वतीने केली जाते आहे। बाजूलाच आपण पाहतो की या सगळ्याचं अनालिसिस होत असताना एक व्हिडिओग्राफीच्या म्हणून जी आहे ती एक केली गेलेली आहे। बाजूला कॅमेरा सुद्धा लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। यामुळे हे सगळं इन्स्पेक्शन होत असताना याचं संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग जे आहे ते केलं जात आहे। जवळपास अर्ध्या तासापासून हे पथक या सगळ्या गाडीचं इन्स्पेक्शन करत होतं आणि त्यामुळे विदाऊट नंबर प्लेट किंवा विदाऊट रजिस्ट्रेशनची जी प्रोसिजर आहे ती न करता ही गाडी जी आहे ती पुण्याच्या रस्त्यांवरती धावत होती अशा पद्धतीचा एक खुलासा जो आहे तो मागच्या काही काळामध्ये झालेला होता आणि आता आपण पाहतो की पोर्शे गाडी जी येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आहे त्या गाडीचे इन्स्पेक्शन करण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे। त्यामुळे या अहवालातून इन्स्पेक्शन झालेला जो काही अहवाल बनवण्यात येणार आहे त्याच्यातून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुण्याच्या कल्याणीनगर भागात झालेल्या या अपघातानंतर आता अनेक खुलासे जे आहेत ते आतापर्यंतच्या सगळ्या प्रकरणामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। हे प्रकरण आता एका वेगळ्या टप्प्यावरती येऊन ठेपलेलं आहे, त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांवरती संशयाची सुई जी आहे ती उचलली जाताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। यामध्ये फक्त पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवरतीच कारवाईचा बडगा नाही तर हॉस्पिटलमध्ये जे अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल्स आहेत ते सुद्धा मॅनेज करताना कुठे राजकीय दबाव जो आहे तो सुद्धा या सगळ्यामध्ये केल्याचा कथित आरोप होतो आहे। त्यामुळे आता या सगळ्या इन्व्हेस्टिगेशनचा एक महत्त्वाचा टप्पा असलेलं जे पोर्शे गाडीचं इन्स्पेक्शनचे जे काम आहे ते आता पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। पोर्शे गाडी ही पूर्णपणे उघडून या गाडीमध्ये काही डिफेक्टिव्ह पॉइंट्स आहेत का हे शोधण्याचा प्रयत्न सुद्धा झालेला आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये जे अग्रवाल कुटुंबियांनी पत्र पोर्शे कंपनीला पाठवलेलं होतं की ही कार पूर्णपणे डिफेक्टिव्ह आहे अशा पद्धतीचं पत्राचा एक आधार घेऊन आता जो काही बचावाचा प्रयत्न केला जातोय, त्यामुळे तरी सुद्धा जर डिफेक्टिव्ह कार असं पत्र जर अग्रवाल कुटुंबियांनी पोर्शे कंपनीला दिलेलं होतं तर तरी सुद्धा ही गाडी पुण्याच्या रस्त्यावरती कशा पद्धतीने धावत होती, अल्पवयीन असलेल्या आरोपीच्या ताब्यात ही गाडी का देण्यात आलेली होती असे अनेक प्रश्न जे आहेत ते सध्या उपस्थित केले जात आहेत। आता आपण पाहतो की जिथे ही कार लावलेली आहे ते येरवडा पोलीस ठाण्याचं कंपाऊंड आहे, जिथे पूर्णपणे कारच्या अवतीभोवती बॅरिकेडिंग सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि आता ही कार पूर्णपणे उघडून यातल्या महत्त्वाच्या काही गोष्टींचं इन्स्पेक्शन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। या सगळ्याची व्हिडिओग्राफी सुद्धा आरटीओचे अधिकारी आणि त्याचबरोबर पोर्शे कंपनीचे जे अधिकारी आहेत त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे आतमधल्या काही गोष्टींचं जे काही इन्स्पेक्शन करण्याची प्रक्रिया आता पार पडलेली आहे त्यामध्ये काही महत्त्वाचा दबाव